नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट भानुशाली भूमीला विटनेस बॉक्समधून खाली येण्यासाठी सांगतात आणि तिच्यासमोर मुद्दामच पाणी सांडवतात. तेव्हा भूमी त्या पाण्यावरून घसरून खाली कोसळते. तेव्हा प्रथमेश आणि आकाश मोठ्यानेच भूमीच्या नावाने ओरडतात. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली आकाशला तिथेच थांबवून ठेवतात व इकडे प्रथमेश हा भूमीला उठवण्यासाठी स्वतःचा हात पुढे करतो व तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली प्रथमेशला होल्ड करण्यासाठी सांगतात. तर इकडे ऑफिसमधील तेच CCTV फुटेज प्ले करतात. तर त्यामध्ये आकाशसुद्धा सोनलला उचलण्यासाठी हात पुढे केलेला असतो. तर इकडे भूमी म्हणत असते, नाही रे बाळा, मला उठताच येत नाहीये, कदाचित माझा पाय मुरगळला वाटतं. तेव्हा प्रथमेश लगेच भूमीला पाठीमागच्या बाजूने घेऊन जातो आणि तिला हात लावत उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली पुन्हा एकदा प्रथमेशला होल्ड करतात आणि ते CCTV फुटेज प्ले करतात. तेव्हा आकाशने सुद्धा सेम टू सेम प्रथमेशसारखंच पाठीमागच्या बाजूने सोनलला उठवण्यासाठी तिच्या खांद्याला हात लावलेला असतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली जज साहेबांना सांगतात की आत्ताच आपण बघितलं, प्रथमेशने जे काही केलं अगदी तसंच आणि त्याच पद्धतीने आकाश महाजन यांनी अगदी निरागसपणे सोनल नाईक यांना उठून उभे राहण्यासाठी प्रयत्न केला. त्यात आकाश महाजन यांचा कोणताही चुकीचा आणि अश्लील हेतू नव्हताच. मदतीच्या हेतूनेच एखादं लहान मूल अगदी निरागसपणे धावून जातं तसंच ती रिॲक्शन होती, बाकी काहीच नाही. तर आता प्लॅनप्रमाणे भूमी प्रथमेशला म्हणते की मला समोरून उठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा प्रथमेश समोरून आणि दोन्ही हात पुढे करत भूमीला उठवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भूमी प्रथमेशला स्वतःच्या अंगावर खेचून घेते. तर प्रथमेश भूमीच्या अंगावर पडतो. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली लगेच प्रथमेशला होल्ड करतात आणि ते CCTV फुटेज पुन्हा एकदा प्ले करतात. त्यानंतर ते जज साहेबांना सांगतात, या दोन्ही दृश्यांमध्ये अगदी साम्य आहे, कारण या CCTV फुटेजमध्ये असे दिसते की आकाश महाजन यांनी सोनल नाईक यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्यक्षात तसं काहीच नाही. हे तुम्हाला भूमी महाजन आणि प्रथमेश यांच्या दृश्यावरून लक्षात आलंच असेल. हे दृश्य एकदम फसवा आणि बाकी काहीच नाही. तेव्हा ते पाहून रागिनी सोनल आणि अवी यांना फारच घाम फुटतो. तर इकडे ॲडव्होकेट भानुशाली प्रथमेशला विचारतात की आता तू काय केलंस. त्यावर प्रथमेश सांगत असतो की ताई खाली पडली होती, तिला लागलं होतं आणि मदतीची गरज होती, म्हणून मी माझ्या हाताने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, एवढंच. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली प्रथमेश आणि भूमीला खाली बसण्यासाठी सांगतात. तर ॲडव्होकेट भिडे मध्येच म्हणतात की युअर ऑनर, सगळं काही प्रिप्लॅन्ड आहे आणि या लोकांनी लहान मुलाला पकडून हे सर्व नाटक केलेलं आहे. त्यावर ते ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की भेंडे, तुम्हाला असं वाटू शकतं याचा मी विचार केला नसेल. युअर ऑनर, या मुलाला सिलेक्ट आम्ही नाही केलं, कोर्ट आणि पोलीस यांची प्रथमेशने निवड केली आहे आणि या केसमध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ होऊ नये म्हणून गेले 3 दिवस प्रथमेशला कोणालाही भेटू दिलं नाही. तुम्ही याची चौकशी करू शकता. आणि ॲडव्होकेट भिडे यांचा अजून एक गैरसमज मला इथे दूर करायचा आहे. हे सगळं आम्ही आमच्या मर्जीने नाही तर एका एक्सपर्टच्या सांगण्यावरून करत आहोत. युअर ऑनर, डॉक्टर शैलेश वर्तक यांना इथे बोलवण्याची मी परवानगी द्यावी. तेव्हा जज लगेच परवानगी देतात. तर डॉक्टर शैलेश वर्तक आतमध्ये येतात. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली त्यांना विचारतात की CCTV फुटेजमधील हे दृश्य पाहून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोर्टाला सांगू शकता का. त्यावरती डॉक्टर वर्तक आता जज साहेबांना सांगत असतात की एखादी व्यक्ती जर खाली पडली तर तिला मदतीसाठी लहान मुलासारखा हात पुढे करावा. तसेच अगदी आकाशने केलं आणि आकाशचं मानसिक वयसुद्धा 10 वर्षाचं आहे. मी एक न्यूरोलॉजिस्ट आहे आणि आकाशचा मेंदू अगदी एखाद्या 10 वर्षाच्या मुलासारखा आहे, हे मला माहिती आहे आणि म्हणूनच आकाश आणि मी इथे फक्त मदतीचा हात पुढे केला आहे, बाकी काहीच नाही. तर ॲडव्होकेट भानुशाली सांगतात, एका मोठ्या ॲक्सिडेंटनंतर आकाश महाजन यांचा मेंदू असा झाला आहे. आकाशचे मेडिकल रिपोर्टसुद्धा जज साहेबांना दाखवतात. तर ॲडव्होकेट भेंडे मध्येच म्हणतात की डिफेन्सचे पुरावे किती खरे वाटत असले तरी आकाश महाजन यांनी फक्त मदतीचा हात पुढे केला होता आणि सोनल ही फक्त खोटंच बोलत होती, हे कसं ठरवायचं. तर ॲडव्होकेट भानुशाली हसतच म्हणतात की तुम्ही तर एकदम फर्स्ट क्लास क्वेश्चन विचारलात, पण तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मी सध्या एकदम सुपरफास्ट क्लास देऊ शकतो बरं का. तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली पुन्हा एकदा CCTV फुटेज चेक करण्यासाठी सांगतात. तर त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की सोनल स्वतःहून आकाशला जवळ जाते आणि ती जवळ घेते. आकाश हा थोडा मागे सुद्धा झालेला असतो. ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की जेव्हा आपण पेन्सिलसारखं शॉप करत असतो तेव्हा कचरा खाली पडतोच, कधी उडत नाही, तेही ऑफिसच्या मध्ये AC चालू असताना त्यांच्या डोळ्यात कचरा गेलाच कसा.
असा प्रश्न आता ॲडव्होकेट भानुशाली यांनी मांडलेला असतो। तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये हे सुद्धा स्पष्टपणे दिसत असतं की सोनल हिने मुद्दामच तो पाण्याचा ग्लास टेबलवरून खाली पाडलेला असतो। आकाशचा हेतू फक्त मदतीचा होता, परंतु सोनलच्या मनात मात्र कुठला तरी वेगळाच हेतू होता आणि हा हेतू नक्की काय होता हे आपल्याला ॲडव्होकेट भिडे यांच्या साक्षीदाराकडूनच कळेल। म्हणून आता ॲडव्होकेट भानुशाली स्टाफ मेंबरपैकी कुणाला तरी एकाला विटनेस बॉक्समध्ये येण्यासाठी सांगतात। तेव्हा कदम समोर येतो। कदम आता ॲडव्होकेट भानुशाली त्याला विचारतात की जेव्हा तुम्ही केबिनमध्ये गेला तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा काय दिसलं? तेव्हा कदम सांगतो की जेव्हा मी केबिनमध्ये गेलो तेव्हा आकाश सर सोनल मॅडमच्या अंगावर पडले होते। तर भानुशाली विचारतात तेव्हा सोनल मॅडम काही ओरडत होत्या का? कदम सांगतो मला वाचवा, मला वाचवा असं त्या ओरडत होता। भानुशाली पुन्हा विचारतात तेव्हा मिस्टर आकाश महाजन काय ओरडत होते त्या? कदम सांगतो ते सुद्धा म्हणतात की मला सोड, मला सोड असं म्हणत होते। आणि भानुशाली जज साहेबांना म्हणतात जो व्यक्ती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःला सोड असं का ओरडेल? आणि CCTV फुटेजमध्ये जे काही दृश्य तुम्ही पाहिलं त्यामध्ये दृश्य आहे की आवाज नाही, फक्त ती एक फसवणूक असू शकते। तुम्हाला सांगायची मला गरज नाही। आणि जो व्यक्ती एखाद्या बाईवर जबरदस्ती करतो तेव्हा त्या बाईच्या अंगावर पूर्णपणे रेटलेला असतो, परंतु या CCTV फुटेजमध्ये आकाश महाजन हे सोनल यांच्या अंगावर नाही तर त्यांचे हातसुद्धा जमिनीवर टेकलेले आहेत। आणि या CCTV फुटेजमध्ये अजून एक चित्र स्पष्टपणे दिसत आहे की सोनल यांनी आकाश महाजन यांची कॉलर दोन्ही हातांनी घट्ट पकडलेली आहे। ज्या मुलीवर जबरदस्ती होत असते ती असं करू शकते का? त्या सहजपणे आकाश महाजन यांना ढकलूसुद्धा शकत होत्या, परंतु त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी मुद्दामच आकाशला स्वतःजवळ घट्ट पकडून ठेवलं। त्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली आकाशच्या केबिनच्या बाहेरील CCTV फुटेज दाखवतात। त्यामध्ये सोनली संधीची वाट पाहत असते आणि जेव्हा आकाश केबिनमध्ये कोणीही नसतं तेव्हा आतमध्ये जाते आणि यावरून हे सिद्ध होतं की सोनल नाईक यांनी मुद्दामच आकाश महाजन यांना फसवण्यासाठी हे सगळं कृत्य केलं आहे। ती कोणती आता एक प्रकारचा आरोप त्यांनी त्याच्यावर केलेला आहे। आता ॲडव्होकेट भानुशाली मोठ्याने ओरडतात तेव्हा सोनल आता अभिच्या पायाखालची जमीन हादरते। ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात की मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एखाद्या मुलाला त्रास देणं या गुन्ह्याखाली सोनल नाईक यांना अटक व्हावी। तेव्हा जज साहेब सांगतात की 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण भेटूयात। त्यानंतर इकडे आता आकाश भूमीला घट्ट मिठी मारत तिच्या जखमीवर फुंकर घालत असतो, तर इकडे सोनल ॲडव्होकेट भिडेंवर खूपच चिडते आणि म्हणते की CCTV फुटेज तर आपण बदलू शकत नाही असे भिडे म्हणत असतात। त्यामध्ये ते स्पष्ट दिसत आहे तुम्ही स्वतः आकाशला फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हीच म्हणाला होतात की भूमी महाजन कोर्टामध्ये येणार नाही, मग तुम्हीच माती खाली तर दोष मला देऊ नका। तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अचानक एक बाई आता येते आणि सोनलच्या कानाखाली मारते। तर पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।